नमस्कार, मी प्रसाद दाता, तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, प्रथमतः मी तुम्हाला नवीन वर्षाच्या भरघोस शुभेच्छा देतो. आपल्या साक्षीदार चॅनलमध्ये पाहणारे सर्व सबस्क्राईब यांना सुद्धा आजच्या दिवशी मनापासून शुभेच्छा देतो. मंडळी, नवीन वर्ष म्हटलं की असं वाटतं की आजच्या दिवशी काहीतरी चांगलं बोलावं, चांगलं सांगावं, चांगलं ऐकावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं असं वाटतं. पण खरं म्हणजे चांगल्यापैकी एकच फक्त चांगलं करता येईल की चांगलं खावं, चांगलं राहावं, चांगलं प्यावं, पण चांगलं बोलता येणार नाही मंडळी. कारण तुम्ही कालपर्यंत किंवा आताही या क्षणी जे काही टी व्हीवर पाहत असाल ते मनोरंजनाचा अंत झालेला आहे. मनोरंजनाचा. कारण मी 4 दिवसापासून जेव्हा टी व्हीवर पाहतो तेव्हा सारखं मनोरंजन होत आहे. मनोरंजन काय, त्या महिला कार्यकर्त्या रडतात, काय ते एका महिला कार्यकर्त्याने एका भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या कानशिलात मारली, काय ते भाजपाचे कार्यकर्ते एका आमदाराच्या किंवा मंत्र्याच्या गाडीवर तुटून पडतात, काय त्या औरंगाबादला त्या शिवसेनेच्या मंत्र्याच्या दारासमोर काही लोक येऊन धरणे आंदोलन करतात, काय त्या नागपुरात भारतीय जनता पक्षाचे केंद्रस्थ नेते यांच्या दारामध्ये सुद्धा लोक धिंगाणा घालतात, त्यांना सुद्धा साखळं घालतात की गडकरी साहेब तुम्ही एवढे तत्ववादी, तुमचा पक्ष एवढा तत्ववादी, आपला पक्ष एवढा तत्ववादी असं असताना कालपर्यंत ज्यांना भाजपाचा भ माहीत नव्हता त्यांना तुम्ही पक्षात घेतल्याबरोबर उमेदवाऱ्या दिल्या आणि ज्यांच्या अगदी 30 वर्षापासून त्या सतरंज्या उचलू त्यांचे हातपाय गळाले आणि सतरंज्या सुद्धा फाटल्या अशा कार्यकर्त्यांना जे आज वाटत होतं की 10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत आणि यात आपले काही दिवस चांगले येतील, तर त्यांच्या पदरी प्रचंड नाराजी पडली मंडळी. आणि मग एकच आक्रोश महाराष्ट्रात, एकच आक्रोश तिकिटावरून. मंडळी, नुसतं भारतीय जनता पक्षामध्येच नाही बरं, काँग्रेस वगळता, कारण काँग्रेसमध्ये काहीच गर्दीच नाही, म्हणजे काय असल्या नसल्यासारखा पक्ष आहे महाराष्ट्रात, एक संघटना म्हणावी लागेल काही लोकांची. पण मग शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, राज ठाकरेंचं मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादीच्या अजितदादांचं, या पक्षांमध्ये अक्षरशः मंडळी धिंगाणे होऊन राहिले, धिंगाणे, कुस्त्या होऊन राहिल्या, कुस्त्या. आणि ह्या कुस्त्याचं फळ राज्यभर सध्या तुम्हाला मला पाहायला येत आहे. आणि अशा परिस्थितीत त्या महिलांचं रडणं, त्या कार्यकर्त्यांचं रडणं, आणि काही तर ठिकाणी तर अक्षरशः काही कार्यकर्ते कोमात गेल्याचं सांगितलं की त्यांना आपण काय करतोय आता सध्या, कोण्या मोडमध्ये आहो हे समजत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या परिवारात सुद्धा प्रचंड राग, शोक पक्षाबद्दल आला आहे. मंडळी, माझ्या आयुष्यातल्या 60 वर्षाच्या कार्यकाळात त्यापैकी मला 40 वर्षापासून समजते अशी परिस्थिती राज्यामध्ये निवडणुकीची मी कधी पाहिली नाही. विधानसभेच्या वेळेसही पाहिलेली नाही, लोकसभेच्या वेळेस तर नाहीच. पण साध्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांना सेवा करावी वाटते, सेवा. त्यात भारतीय जनता पक्षामधल्या खूप लोकांना सेवा करावी वाटते. कारण भारतीय जनता पक्षामध्ये सेवा याचा अर्थच वेगळा ठरलेला आहे. कारण काल कोणी पानपट्टीवाला होता, कोणी हॉटेलवाला होता, कोणी फुटपाथवरचा होता, कोणी कोणते धंदे करणारा होता, कोणी काय करणारा होता, कोणी बंदूक घेऊन फिरणारा होता, कोणी कोयते घेऊन फिरणारा होता. अशांचे दिवस जर चांगले आले असतील समाजसेवेच्या नावावर तर साहजिकच आहे
8-10 वर्षात न झालेल्या निवडणुकामध्ये जो काही पैसा कमावून ठेवलेला आहे आणि मग त्याच्यातून आपण जर 10-20 लाख रुपये जर एका प्रभागासाठी लावले आणि जर निवडून आलो तर पुढे कमावणंच आहे. मग पुढचे कमावणीचेच दिवस आहेत. कारण देशात आणि राज्यात सरकार भारतीय जनता पक्षात आहे, मित्र पक्षात आहे. त्यामुळे साहजिकच ही लालसा प्रत्येकाला लागलेली आहे. आणि या लालसेपोटी विधानसभेमध्ये अनेकांनी आपल्या पक्षाचं काम केलं, नेत्याचं काम केलं, कोणी लोकसभेत काम केलं. त्यामुळे त्या कामाचा मोबदला मागणं हे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे आणि तेच ते मागतायत. पण मंडळी, हा मोबदला सुद्धा त्यांना दिला गेला नाही. आणि अशा परिस्थितीत राज्यामध्ये हा सावळा गोंधळ राजकारणात सुरू आहे. कुठेतरी म्हटलं जाते मंडळी, अतिसंतती कुळाचा नाश. कौरव पांडवाचं युद्ध आपण पाहिलंय आणि त्याच्यातून देशानं आणि जगानं एक संदेश मिळवलेला आहे किंवा त्याच्यातून एक संदेश गेलेला आहे की आंधळे असणारे कौरवाचे वडील हे आणि त्यांच्या मुलांमध्ये असणारी असूया आणि संपत्तीबद्दलचं किंवा विविध वस्तू आपल्याच असाव्यात याबाबत असलेलं त्यांचं मोह हा त्यांना कसा लढला आणि त्यात 100 कौरव कसे हरले हे डोळ्यासमोर उदाहरण आहे. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत सुद्धा या वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासून माझ्या उत्तम माहितीप्रमाणे हेच दिवस येणार आहे. कार्यकर्त्याची प्रचंड हया या नेत्यांना लागणार आहे. नेत्यांच्या कानशिलात कार्यकर्त्यांनी मारण्यापर्यंत आमदाराला नालायक, हरामखोर, बदमाश, लुच्चा, मंत्र्यांना सुद्धा त्याहीपेक्षा शिवराळ भाषेमध्ये संबोधून जर कार्यकर्ते संबोधित असतील तर निश्चितच या पक्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आता पनौती लागणार आहे असं दिसतं. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यात ह्या निवडणुका ज्या होत आहेत मंडळी, माझं हे ज्यांना तिकीट भेटलं नाही किंवा ज्या रडतात किंवा ज्या आता दागडो करणं सुरू आहे, कुस्त्या खेळणं सुरू आहे, या कुस्तागिरांना माझं एक आव्हान आहे. तुम्हाला भेटलं नाही ना, तुम्हाला नालायक ठरवलं ना, तुमची कदर केली नाही ना, मग अशा वेळेस आता रडू नका, लढा. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उमेदवाऱ्या नाकारल्या त्या ठिकाणी या नेत्याच्या नाकावर टिचून आपले अपक्ष अर्ज ठेवा. आणि तुम्ही जर एवढे चांगले आहात असं म्हणता, रडू जर तुम्ही सांगता की मी इतके वर्ष असं काम केलं, इतके दिवे लावले, इतक्या पत्त्या लावल्या, इतके कामं केले, लोकांची सेवा केली, आणि तुम्ही एवढं सर्व केलं आहे, त्यामुळे लोक किंवा ते जे व्यक्ती आहेत ते मतदार आहेत तो तुमच्याजवळच आहे ना, आणि हे त्यांना सांगा की खरंच याचसाठी मी अट्टहास केला होता, एवढ्यासाठी जे तुमची सेवा करतो होतो ना, ते मला या निवडणुकीमध्ये उभं राहायचं होतं. पहा ना तुम्हाला काय प्रत्यय येत होतो. प्रामाणिकपणे जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला मतही होतील. आणि ज्या ज्या नेत्यांनी तुम्हाला अशा ठिकाणी बाजूला ठेवलं त्यांना बाजूला ठेवण्याचं काम तुम्ही करणार आहे. त्यामुळे तुम्ही आता रडू नका, लढा आणि दाखवून द्या या महाराष्ट्राला की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथे थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.